आणि संपूर्ण जागृत याचा अर्थ असा की बुद्ध हे स्वतः कायिक वाचिक मानसिक पातळीवर परिपूर्ण जागृत होते, म्हणजे जीवनाच्या बाबतीत जागृत होते, जगण्याच्या बाबतीत जागृत होते, वागण्याच्या बाबतीत जागृत होते, वाणीच्या बाबतीत जागृत होते, विचारांच्या बाबतीत जागृत होते, स्वतःतल्या ज्या इमोशन्स आहेत, भावना आहेत, ज्याला आपण चित्त म्हणतो, त्या चित्ताच्या बाबतीत जागृत होते आणि या जागृतीमुळे त्यांचं चित्त त्यांचं मन हे शुद्ध होतं आणि म्हणून ते सम्यक संबुद्ध बनले आणि त्याचा परिणाम म्हणून ते दुःखमुक्त झाले. त्यांचे जे काही जीवनातले जे प्रश्न आहेत ते मूलभूत प्रश्न त्यांचे विशेषतः जीवनाशी संबंधित ज्याला त्यांनी दुःख म्हटलेलं आहे, यातना म्हटलेलं आहे, या यातनातून दुःखातून ते मुक्त झाले, त्यांना निब्बाण प्राप्ती झाली. तर या सगळ्यांच्या पाठीमागे जर